नमस्कार मंडळी. आजची रेसिपी आहे गावरान शापू चुक्याची चमचमीत भाजी. शेपूची भाजी नीट करून घेतली, बारीक चिरून ती स्वच्छ धुवून घेतली. शापू चुक्याची गरगट्टी भाजी खूप छान लागते, मला तरी खूप आवडते. मटकीची डाळ नीट करून घेतली, चुक्याची भाजी नीट करून घेतली, ती बारीक चिरली आणि स्वच्छ धुवून घेतली. शेपूची भाजी शिजण्यासाठी ठेवली, त्यामध्ये मटकी डाळ घातली. शेपूची भाजी 70% शिजल्यानंतर त्यामध्ये आपण चुक्याची भाजी जी चिरून घेतली होती ती घातली, तीही थोडा वेळ शिजवून घेतली. शेपू आणि चुका शिजण्यासाठी ठेवला आहे. त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूयात. लसूण मिरची बारीक करून घेतली, कच्च्या शेंगदाण्याचा कूटही करून घेतला. कच्च्या शेंगदाण्याचा कूट खूप छान लागतो ह्या भाजीमध्ये, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरी चालेल. पहा, भाजी शिजून झालेली आहे. नंतर ती एका मॅशरने मस्तमध्ये मॅश करून घेतली. मॅश करून झाल्यानंतर फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये तेलामध्ये जिरं टाकलं. नंतर लसूण मिरची बारीक केलेलं आहे ती पेस्ट टाकली. नंतर मीठ टाकलं. फोडणी चांगली परतल्यानंतर त्यामध्ये मॅश केलेली भाजी ॲड केली. भाजी चांगली हलवून घेतली. छान अशी परतल्यानंतर किती सुंदर भाजी दिसते. नंतर भाजी 10 ते 15 मिनटं शिजवून घेतली. त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड केला. मी कच्च्या शेंगदाण्याचा कूट ॲड करते कारण खूप छान लागतो. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहा किती सुंदर भाजी शिजलेली आहे, छान प्रकारे उकळलेली आहे. ही भाजी अप्रतिम लागते आणि शापू चुक्याची भाजी सगळ्यांनाच आवडते. शक्यतो ही भाजी जास्त करून गरगटीच केली जाते. खूप सुंदर भाजी लागते, सुरेख दिसते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.